गेल्या काही वर्षांपासून आतापर्यंत प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी संशोधन केले असता त्यांना वर्धा नदीच्या किनारी धानोरा भोयगाव पुलाजवळ महाराष्ट्रात प्रथमतःच बायसन, हरिण, डुक्कर आणि मानवी अल्प जीवाश्मे तसेच सोबत पाषाणयुगीन अवजारे सापडली आहेत. ही शेवटच्या हिमयुगीन प्लेइस्टेसीन काळातील 20,000 वर्षे दरम्यानची अतिशय नवीन प्राण्यांची जीवाश्मे असल्याची महत्त्वाची माहिती प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी दिली आहे. आजपर्यंत भूशास्त्र विभागाला सुद्धा अशी जीवाश्म महाराष्ट्रात आढळली नसून ती केवळ प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात शोधून काढली आहेत. नदीजवळ आढळलेल्या प्राण्यात जास्त प्रमाणात बायसन जीवाश्म आढळले. कमी प्रमाणात वाईल्ड बोअरचे दात, हरिणाचे हाड, मानवाच्या पाषाणयुगीन अवजारांसोबत काही मानवांची आणि प्राण्यांची हाडे मिळाली असून ती सुरेश चोपणे यांनी रॉक म्युझियममध्ये सुरक्षित ठेवली आहेत. इकडे 250 कोटी वर्षापासून 50 कोटी, 20 कोटी, 6 कोटी वर्षापर्यंतचे जीवाश्म आपल्या चंद्रपूरमध्ये आढळतात. म्हणून याला चंद्रपूरला जिओलॉजिकल म्युझियम म्हणतात. पण याच्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे सर्वात जे हिमयुग होतं ते हिमयुग वितळलं आणि महापुरामध्ये इथले जे प्राणी आहे, विदर्भातले जे प्राणी आहे ते वर्धा नदीमध्ये वाहत आले. यामध्ये सर्वाधिक जे आपण हत्तीच्या मागच्या वर्षी हत्तीचा शोध लावलाच होता, पण यावर्षी आपल्याला बायसन सापडले. जास्तीत जास्त बायसनचं आहे, हरिण आहे, इथे डुक्कर आहे आणि वाघ पण कदाचित काही सॅम्पल सापडले आहे पण अजून आयडेंटिफाय झालेले नाही आहे. आणि विशेष म्हणजे की पाषाण युगामध्ये जे 15 ते 20,000 वर्षापूर्वी माणसं पण यांच्यासोबत राहायचे, कदाचित यांची शिकार करायची या प्राण्यांची. आणि म्हणून एकाच ठिकाणी हे फॉसिल्स, एकाच ठिकाणी माणसाचे काही छोटेसे सॅम्पल्स सापडले आणि पाषाणयुगीन अवजारं सापडली, ज्या अवजारामुळे प्राण्यांचा ते शिकार करायचे. म्हणून याचं जे महत्त्व आहे, आपल्याला एक जागतिक वारसा म्हणून याचं प्रचंड महत्त्व आहे. याचं संरक्षण झालं पाहिजे आणि शासनाने याचं जर म्युझियम चांगलं करू शकले तर माझ्याकडली ही संपूर्ण जे सॅम्पल्स आहेत आपल्याला चांगलं विद्यार्थी आणि शिक्षकांना, नागरिकांना ठेवता येईल.